आता मी तुम्हाला HIV एड्स बद्दल संपूर्ण माहिती देतो. हां, कळलं का? हां, समजलं? HIV एड्स म्हटलं तर काही मोठा भूत वगैरे काही नाहीये. हां, समजलं का तुम्हाला? काय? काय? ओके. चला आम्ही पुढे जाऊया. HIV आला तर हे रोगाला काय औषध नाहीये, गोळी नाहीये असं लोक प्रचार करत आहात. HIV आला तर मरण खचित असं म्हणतात. HIV न येण्यासारखं पाहून घ्या, निरोध उपयोग करा, असं काहीतरी प्रचार करतात. तसं म्हणून तुम्हाला काय कळलंय? काय ह्याला काय गोळी नाहीये, औषधी नाहीये? आम्ही मरतो म्हणून घाबरतो तुम्ही. तो एक मोठा भूत म्हणून घाबरूनच मरणारे लोक खूप आहे. हे रोग कसं येते कधीतरी विचार केले का तुम्ही? कोणीतरी सांगितले तुम्हाला? नाही. नाही. तुम्ही सांगा वहिनी. नाही. तुम्ही सांगताय? 3 तऱ्हातनं येते म्हणून सांगतात ना सर. काय प्रकार आहे सांगा मला. सर आणि ते सर हे व्हायरस राहणं माणसांसंगत आम्ही केव्हा संपर्क करतो तेव्हा येते म्हणून बोलतात सर. आणि एक सर एक ब्लेड केव्हा लई माणूस उपयोग करतात तेव्हा येत आहे म्हणून बोलतात सर. आणि सर हे सिरंज यूज करण्याच्या नाही येते म्हणून बोलतात. ते काय म्हणतंय की 3 प्रकारानं एड्स येते असं म्हणतात. पहिला प्रकार लैंगिक संपर्कातून येते असं म्हणतात. HIV पॉझिटिव्ह असलेले लोकांबरोबर तुम्ही लैंगिक संपर्क केला तर HIV येते. ते काहीतरी प्रकारचे लैंगिक संपर्क होऊ शकतो. सलिंगकामी असेल, द्विलिंगकामी असेल, काहीतरी असेल. HIV पॉझिटिव्ह रक्त दुसऱ्याला ट्रान्सफर झाला तर HIV येते. अप्रॉक्सिमेटली 90% HIV पॉझिटिव्ह केसेस असुरक्षित लैंगिक कारणामुळेच झालंय. त्याबद्दल निरोधचा उपयोग करा असं म्हणतात. नॉट ओनली दिस, अन्य रीती पण HIV तुम्हाला येऊ शकतो. सिरिंज नाही, सिरिंजच्या सुईमुळे. HIV पेशंटला दिलेला इंजेक्शन परत उपयोग झाला तर HIV येते. त्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायला पाहिजे. नवीन सिरिंज आणि निडलचा उपयोग झाला पाहिजे. आणि अजून एक कारण HIV यायचं, दाढी करायचं. सलूनमध्ये दाढी तुम्ही करताय, शेविंग करताय तुम्ही. HIV पेशंटला यूज केलेला ब्लेड परत यूज झाला तर HIV यायचं साध्यता असतो. अशा प्रकारे तुम्ही काळजी घ्या. आणि HIV यायचं खूप वेगवेगळे प्रकार आहे. कुणाचं रक्त घेताय तुम्ही जाताय आणि रक्त घेताय. रक्त घेता समय तुम्हाला रिपोर्ट आला असेल की HIV पॉझिटिव्ह नाहीये रक्त. पण असं पण होऊ शकतो की एका वेळी विंडो पिरियड म्हणून असतो. त्यावेळी HIV रोगाणू रक्तात असतात. विंडो पिरियड मुळे रोगाणू सापडत नाही. ट्रायडॉडेटरमाइन आणि वेस्टर्न ब्लॉट, एलायसाइटिस हे सगळे निगेटिव्ह असतात. विंडो पिरियड मध्ये रक्त घेतला तर तुम्हाला HIV एड्स येऊ शकतो. काय समजलं काय? HIV पीडित आईचे गर्भात असणारे लेकरूला पण HIV येऊ शकतो. 100% येते असं नाहीये. 100 मध्ये 30 मुलांना येते असं आम्ही म्हणू शकतो. ते वेगळे आहे. आता तुम्ही टॅटू घालून घेताय, त्याच्यामुळे पण HIV येऊ शकतो. तुम्ही बघितलं असेल टॅटू घालणारे लोक 4-5 लोकांना टॅटू घालत असतात. सगळ्यांना सेम निडलचा उपयोग ते करतात. त्याच्यामुळे HIV एड्स तुम्हाला येऊ शकतो. अशा प्रकारे टॅटू घालायचं काय गरज नाही. कळलं? अजून खूप प्रकारांनी HIV एड्स लोकांना, डॉक्टरांना, नर्स लोकांना आणि लॅब असिस्टंट्स, ते लोक रक्त उपयोग करून काम करत असतात. ते उपयोग करून काम करत असताना त्याला जागरूक असायला पाहिजे. जागरूक असायला पाहिजे, नाहीतर त्यांना पण प्रॉब्लेम होऊ शकतो. HIVच्या मुख्य कारण एकमेकांचा रक्त ट्रान्सफर झाला तर HIV येतोय. कळलं काय? तुम्हाला काय एड्स आला तर आम्ही मरणार आहे असंच तुम्ही भीतात. पण तुम्हाला HIV मुळे शरीरात काय घडतंय तुम्हाला काय माहित नाहीये. HIV टेस्ट तुम्हाला कशाला केलंय माहिती तुम्हाला? नाही, काय भे वाटला नाही.
ऑपरेशन टेबलवर तुम्ही असताना तुम्हाला HIV टेस्ट केलेत. तुमच्या गर्भकोशात काहीतरी प्रॉब्लेम आहे, गर्भकोश काढायचंय, त्यावेळी ऑपरेशन करताना ते लोक टेस्ट केले. पण तुम्हाला काही वेगळं प्रकारचं काही प्रॉब्लेम नाहीये. त्यावेळी तुम्हाला HIV आहे असं तुम्हाला कळलं. HIV आहे असं कळल्यावर तुम्हाला काय वाटलं? काय भी वाटला नाही. काय पण वाटलं नाही? उम्हम, तुम्ही भिलं नाही का HIV आहे म्हणून? उम्हम. बरं लोक काय करतात माहितीये तुम्हाला? तुम्हाला काहीतरी वाटलं होतं काय HIV आहे म्हणून सांगितल्यावर? मला कोण बी सांगला नाहीत. तुम्हाला कोणी सांगितलं नाही का? तुमच्या बरोबर येणारे लोक तुम्हाला असंच घेऊन येले इकडे. ते लोक तुम्हाला कशाला सांगितलं नाहीये? सर तर तसं नाही सर. ते उलटीसाठी मला सांगितलं नाही सर. ओके, चालेल चालेल. काय म्हणजे हा HIV रोगाणू काय डायरेक्ट माणसाला काय प्रॉब्लेम देत नाही, कळलं काय?